राम राम, हॅलो, नमस्कार, स्वागत. मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीरा अँड दिस इज अवर गपशप पॉइंट. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आपण दत्त जयंती निमित्त दत्त सप्ताह साजरा करतो आहोत. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना दत्त सप्ताहाच्या मनापासून शुभेच्छा. आतापर्यंत आपण दत्त महाराजांच्या जन्माची कथा, त्यानंतर त्यांनी केलेले 24 गुरु, दत्त स्थिती काय असते, या सगळ्यांबद्दल बरंच जाणून घेतलं. तसं तर मी आधी म्हणाल्याप्रमाणे त्यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. पण या वर्षीच्या 7 दिवसांमध्ये आपण आणखीन काय जाणून घेणार आहोत. तर असं म्हणतात की दत्त हे दिवसभरात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण करतात. तर त्याच त्यांच्या पूर्ण दिवसाच्या भ्रमण काळाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. असं म्हणतात की दत्त महाराज स्नानासाठी वाराणसीला जातात, मग चंदनाची उटी लावायला प्रयागला जातात, दुपारची भिक्षा मागण्यासाठी आपल्या कोल्हापूरला येतात आणि दुपारचे जेवण बीड जिल्ह्यातील गोदावरी पात्रात म्हणजेच पांचाळेश्वर येथे करत असतात. तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील राक्षस भुवन येथे जातात. तर प्रवचन आणि कीर्तन ऐकण्यासाठी दत्त महाराज नैमिषारण्यात विहार येथे पोहोचतात. निद्रेसाठी ते माहूर गडावर जातात. तर योग आणि साधना करण्यासाठी, तप करण्यासाठी गिरनार येथे असतात. तर अशा संपूर्ण दिवसभर सतत भ्रमण करणारी ही दत्त देवता आपल्याला अनेक साधनेच्या प्रकारामध्ये कशा पद्धतीने आपण पुढे प्रवास करू शकतो हे शिकवते. म्हणजे दिवसभराच्या इतक्या प्रवासामध्ये सुद्धा कुठेही साधना, निरंतर नामस्मरण किंवा देण्याची वृत्ती ही सुटली नाही पाहिजे. तर ही होती आजच्या भागातली म्हणजे दत्त महाराजांच्या पूर्ण दिवसभराच्या भ्रमण काळाबद्दलची माहिती. ती तुम्हाला कशी वाटली ती नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि ही सगळी माहिती आपल्या ओळखीच्या मित्रमैत्रिणींना आणि आपल्या नातेवाईकांना कळायला हवी. त्यामुळे याची लिंक शेअर करा. आणि यापूर्वीचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर ते नक्की बघा. त्याची लिंक मी व्हिडिओमध्ये खाली देते. आणि आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे हे तुम्हाला माहिती आहेच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव.